नमस्कार मित्रांनो. तर आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की FY BComचा एक्झाम फॉर्म कसा भरता आपण हा A to Z प्रोसेस ही लाईव्ह बघणार आहोत. सगळ्यात पहिले तुम्ही हे तुमचे विषयाचे सब्जेक्ट कोड असतात ते तुम्ही तुमच्या वर्ग शिक्षकांकडून घेऊन टाकायचे, कारण आपल्याला फॉर्म भरताना सब्जेक्ट कोड हा लागत असतो. सगळ्यात पहिले तुम्ही काय करायचं, तुम्ही गुगल क्रोमला यायचं. गुगल क्रोमला आले का इथं तुम्ही टाकायचं SPPU एक्झाम फॉर्म. SPPU एक्झाम फॉर्मवर टिक केल्यानंतर इथं तुम्ही थोडं खाली यायचं. थोडं खाली आले का तुम्हाला इथं एक्झाम फॉर्म ऑनलाईन हा टॅब दिसल. या टॅबवर टिक करून घ्यायचं. टिक केल्यानंतर तुम्ही कंटिन्यू साईड म्हणायचं. कंटिन्यू साईड म्हटल्यानंतर तुम्ही खाली यायचं. खाली आल्यानंतर इथं तुम्ही लिंक 1 आहे, ह्या लिंक 1 ला टिक करायचं. त्याच्यानंतर तुम्ही प्रोसीड टू लॉग इन या बटनावर टिक करून घ्यायचं. प्रोसीड टू लॉग इन बटनावर टिक केल्यानंतर तुम्हाला असा काही इंटरफेस दिसतो. इथं स्टुडंट लॉग इन असतं, इथं तुम्ही लॉग इन करून घ्यायचं. ज्याने सेमिस्टर 1 चे एक्झाम दिली असेल किंवा तुम्ही सेमिस्टर 1 चे त्यांनी फॉर्म भरले असेल, त्यांना इथं डायरेक्ट लॉग इन करायचं ऑप्शन असतं. त्यांनी जर कधी एक्झाम फॉर्म हा कधी पहिले भरलाच नसेल तर त्याच्यासाठी क्रिएट अकाउंटचं पण ऑप्शन आहे. क्रिएट अकाउंट करावं लागतं, कारण की आपली प्रोफाईल बनावं लागते. तर आपण आधीच सेमिस्टर 1 चा पण फॉर्म भरला आहे, त्याच्यामुळे आपण आपला लॉग इन ID आणि पासवर्ड टाकून घेणार आहोत. लॉग इन ID पासवर्ड टाकून घ्यायचा. जर तुम्हाला पासवर्ड माहिती नसेल, तुमचा तुम्ही काय पासवर्ड टाकला होता सेमिस्टर 1 च्या टायमाला, तर तुम्ही सिम्पली फॉरगेटच्या ऑप्शनला जाऊन तुम्ही पासवर्ड हा चेंज करून घ्यायचा. फॉरगेट करायचं काही एवढं अवघड नाहीये. तुम्ही फक्त इथं फॉरगेटचं ऑप्शन आहे बघा, फॉरगेट पासवर्ड, त्याच्यावर टिक करून घ्यायचं. पुढे मोबाईल नंबर, ईमेल ID टाकून घ्यायचा आणि तुमचा नवीन पासवर्ड सेट करून घ्यायचा. तुमचा जुना मोबाईल नंबर आणि ईमेल ID हा आपल्याला कायम लागतो. इथे आपला ID पासवर्ड टाकून घेतल्यानंतर, कॅप्चा टाकून घेतल्यानंतर आपण लॉग इन बटनावर टिक करायचं. लॉग इन बटनावर टिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने तुमची प्रोफाईल दिसते. अशी तुमची प्रोफाईल दिसल्यानंतर तुम्हाला बघा, तुम्ही आधी सगळी तुमची प्रोफाईल क्रिएट केली होती म्हणून तुम्हाला तुमची डिटेल्स दिसत आहे. इथं तुम्हाला ऑप्शन दिसतो एक्झाम फॉर्म. एक्झाम फॉर्मच्या टॅबला टिक करायचं. टिक केल्यानंतर तुम्ही इथे खाली यायचं. इथं प्रोसीड म्हणायचं. प्रोसीड म्हटल्यानंतर तुम्हाला परत एकदा प्रोसीडचं ऑप्शन असतं, त्याच्यावर टिक करून घ्यायचं. प्रोसीडचं ऑप्शन टिक केल्यानंतर तुम्हाला इथं फर्स्ट इयर बीकॉम FY BCom साठी तुम्हाला इथं फर्स्ट इयरचं ऑप्शन असतं. याच्यामध्ये तुम्ही BAचं, BComचं किंवा BScचं फर्स्ट इयरचे जे पण असेल ते तुम्ही इथं करू शकता. आणि सेकंड ऑप्शन मध्ये इंजिनिअरिंग वगैरे त्या गोष्टीसाठी असतं. तर आपलं BCom असल्यामुळे आपण इथं पहिल्या ऑप्शनला टिक करून घ्यायचं. क्रिएट न्यू ऍप्लिकेशन मध्ये जायचं. क्रिएट न्यू ऍप्लिकेशन मध्ये गेल्यावर इथं तुम्हाला तुमच्या प्रोफाईलची डिटेल दिसती, जी तुम्ही आधी प्रोफाईल बनवली होती ती. याच्यामध्ये सगळ्या डिटेल तुमच्या व्यवस्थित आहे का त्या एकदा बघून घ्यायच्या. इन केस जर तुमची एखादी डिटेल याच्यात चुकलेली असेल तर तुम्हाला तुमच्या एक्झाम डिपार्टमेंट कडे जाऊन तुमची प्रोफाईल ही आधी डिलीट करावं लागेल. त्याच्यानंतरच तुम्ही नवीन प्रोफाईल क्रिएट करून चेंज करू शकता. ते असं चेंज होण्याचं काहीच ऑप्शन नसतो याच्यामध्ये. पहिले डिलीट करा, त्याच्यानंतर नवीन प्रोफाईल क्रिएट करावं लागते. त्याच्यानंतर तुम्ही नेक्स्ट बटनावर टिक करायचा. नेक्स्ट बटनावर टिक केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या सब्जेक्टची लिस्ट इथं माहिती येते. हे सब्जेक्ट तुमचे सगळे कंपल्सरी सब्जेक्ट असतात, ते तुम्हाला घ्यावं लागतात. आणि याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे, ज्या विद्यार्थ्यांचे मागच्या सेमिस्टरला काही विषय बॅक राहिलेले असतील, ते बॅक राहिलेले विषय सुद्धा इथं ऑटोमॅटिक इथं कॅप्चर होऊन जातात. इथं टिक होतं बघा, युनिव्हर्सिटी एक्झामचा हा आपला विषय बॅक राहिलेला होता, तो ऑटोमॅटिक इथं चॉईस याच्यामध्ये येऊन गेलेला आहे. ऑटोमॅटिक हा तुमचा विषय इथे दिसेल. हे जे तुम्ही घेतलेले विषय होते ते कंपल्सरी तुमचे विषय इथे मॅन्डेटरी येतात. बॅकलॉगचे पण विषय हे आपल्याला सिलेक्ट करायची गरज पडत नाही, ऑटोमॅटिक येऊन जातात. त्याच्यानंतर तुम्ही थोडं खाली यायचं. खाली आल्यानंतर इथं को सर्क्युलर सब्जेक्ट हा CC सब्जेक्ट हा इथं तुम्ही निवडून घ्यायचा. हा एखादा तुम्हाला निवडावा लागेल. तुमच्या कॉलेजमध्ये कुठल्या विषयाचा तुमचा सब्जेक्ट असतो, तुम्ही एकदा तुमच्या एक्झाम डिपार्टमेंटला विचारून घ्या किंवा तुमच्या शिक्षकांना एकदा विचारून घ्या.
तर आपण इथं त्याचा सब्जेक्ट कोड आणि विषयाचं नाव व्यवस्थित टाकून घ्यायचं. याच्यावर इथं टिक करून घ्यायचं. टिक केल्यानंतर तुम्हाला इथं ओई विषयाला जाता. ओई विषय काय असतं? ओपन इलेक्टिव्ह विषय असतात. हे विषय प्रत्येकाला असतात. त्याच्यातला हा एक विषय तुम्हाला निवडावा लागतो, तो अदर कॅटेगरीचा असतो. तर याच्यात तुम्हाला आपला जो विषय निवडायचा आहे तो आपण इथे सायन्स अँड टेक्नॉलॉजीला टिक करायचं. त्याच्यानंतर इथं तुम्ही राईट साईडला सब फॅकल्टी मध्ये टिक करायचं. इथं तुम्ही सायन्सेस सिलेक्ट करून घ्यायचा, कारण की आपल्याला सायन्सच्या संदर्भात एक विषय असतो तो कॅम्प्युटरचा, तो निवडावा लागतो. सायन्सेस सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्ही कोर्स निवडायचा. कोर्स मध्ये तुम्ही कोणत्या पॅटर्न मध्ये तो तुमचा कोर्स आहे तो इथं बघून घ्यायचा. बीएससी कॅम्प्युटरचा ऑप्शन इथं निवडून घ्यायचा. त्याच्यानंतर तुम्ही इथं ओपन इलेक्टिव्ह सब्जेक्ट तुम्हाला दिसतो. इथे बघा तुम्हाला ऑप्शन आहे फंडामेंटल ऑफ कम्प्युटर. हा तुमचा सेकंड सेमिस्टरचा विषय आहे इथं आलेला. याचा सब्जेक्ट कोड तुम्ही मॅच करून घ्यायचा. तुम्ही तुमच्या शिक्षकाकडून मॅच करून घ्यायचा. त्याच्यानंतर त्याला सब्जेक्टला तुम्ही टिक करायचं. नाही तर तुमचा हा सब्जेक्ट वेगळा येऊ शकतो तुम्हाला. इथं बघा आपण फंडामेंटल ऑफ कम्प्युटरचा इथं सब्जेक्ट कोड दिलेला आहे, तो आपण टाकून घ्यायचा. कॅम्प्युटरचा सब्जेक्ट कोड हा मॅच करून घ्यायचा. मॅच केल्यानंतर बघा तुम्हाला एकदा व्यवस्थित बघून घ्यायचा. डायरेक्ट सेव्ह आणि नेक्स्ट करायचं नाही, कारण की एकदा चुकलं तर ते तुम्हाला डिलीट करायला डायरेक्ट कॉलेजच्या एक्झाम डिपार्टमेंट मध्ये जावं लागेल, कारण की ऑनलाईन डिलीट होत नाही. तर तुम्ही काळजीपूर्वक पहिले फॉर्म भरून घ्या. तुम्ही काय काय टाकलं ते व्यवस्थित बघून घ्या. तुमचे सब्जेक्ट बॅकलॉगचे आले की नाही ते पण बघून घ्या. त्याच्यानंतर खात्रीनेच तुम्ही सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर टिक करा. आपल्या येतात. त्याच्यानंतर आपल्याला टोटल इथं 835 रुपये हा पेमेंट आपल्याला तिथे करायचं असतं. कुठे? आपल्या कॉलेजच्या एक्झाम डिपार्टमेंट मध्ये 835 रुपये आपल्याला हे भरावे लागतात. त्याच्यानंतर सगळ्यात पहिले तुम्ही सबमिट करायच्या पहिले पण एकदा इथे प्रिव्ह्यू करून बघायचा. प्रिव्ह्यू तुमचं नाव, PRN नंबर, एलिजिबिलिटी नंबर, तुमचं आईचं नाव, पत्ता वगैरे सगळं आलेलं आहे. इथं तुमची कास्ट आहे, कोणत्या मीडियमचा आहे, त्याच्यानंतर तुमच्या विषयांची डिटेल इथे सगळी दिसते. कोणते बॅकचे विषय आहे, कोणते तुमचे रेग्युलर विषय आहे, असे टोटल सगळे विषय आपले. प्रिव्ह्यू केल्यानंतर तुमचे सब्जेक्ट पुणे प्रॉपर बघितल्यानंतर सगळं एकदा प्रॉपर चेक करून घ्यायचं. सगळं बघितल्यानंतर आपण इथं थोडं खाली यायचं. इथं तुम्हाला प्रोसीड बटन दिसतं. प्रोसीड वर तुम्ही टिक करायचं. प्रोसीड वर टिक केल्यानंतर इथे तुम्ही आय हॅव कन्सेंट द्यायचा. कन्सेंट दिल्यानंतर तुम्ही कन्फर्म अँड प्रिंट या बटनावर टिक करायचं. या बटनावर टिक केल्यानंतर तुमचा एक्झाम फॉर्म हा सक्सेसफुल फॉर्म भरून झालेला असतो, फिलअप झालेला असतो. अशा पद्धतीने तुम्हाला याची PDF येते. त्याची PDF तुम्ही प्रिंट आउट काढून घ्यायचं. एक्झाम डिपार्टमेंटला जायचं, तिथे जाऊन जमा करून द्यायचं हा फॉर्म. आणि त्याच्यासोबत तुम्ही मागच्या वर्षी जे सेमिस्टर दिलं त्याचं एक झेरॉक्स देऊन टाकायचं. अशा पद्धतीने आपला हा व्हिडिओ होता. आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.